कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पति बोलिए श्री शिव महापुराण की बोलिए नर्मदा मैया की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। सर्वांनी हात जोडा, डोळे मिटा आणि 1 मिनिट भगवान परमात्म्याचं ध्यान करा। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वती नमः ओम श्री गुरुवे नमः ओम श्री स्थान देवताभ्यो नमः ओम श्री ग्राम देवताभ्यो नमः ओम श्री गावदेवी माताय नमः ओम श्री आदित्यादिन नवग्रह देवताभ्यो नमः ओम महादेवाय रुद्राय नीलकंठाय शर्वाय महादेवाय सर्वाय महादेवायन्ते नमः। त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। भगवान पंढरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत माऊली ज्ञानोबराया वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबराया ब्रह्मचितकला आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई सद्गुरु जोग महाराज आणि अखिल संत मंदिरडी भगवान परमात्म्याच्या असीम आणि अपार कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई
आणि त्याच्यातल्या त्याच्यात नवी मुंबई येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुईनगर सेक्टर 23 यांच्या विद्यमाने संस्थेचे संस्थापक श्री माननीय जयवंतरावजी सुतार साहेब, महापौर नवी मुंबई यांच्या प्रयासाने संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांच्या अथक परिश्रमाने आणि तुम्हा सर्व बाल गोपाल तरुण आबाल वृद्ध मातृभगिनी वर्ग सर्वांच्याच सहकार्याने, योगदानाने आणि उपस्थितीने संपन्न होत असलेली आपली शिवमहापुराण कथा सर्वच कार्यकर्ते, आमचे हरिभक्तीपरायण गोरडे काका, शेटे काका, माझ्यावर वडील भावाप्रमाणे नितांत ज्यांचं प्रेम आहे, संस्थेचे सचिव श्री हरिभक्तीपरायण हनुमंतजी नाना रोडे, हरिभक्तीपरायण बाळासाहेब जरे, हरिभक्तीपरायण सुरेश पाटील, हरिभक्तीपरायण रामनाथ शेठ ठाकूर, हरिभक्तीपरायण सुरेश पाटील, सर्वच कार्यकर्ते मंडळीच्या अथक परिश्रमाने आणि अनंतांना पाटील सर्वांच्याच योगदानाने, सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असलेली शिवमहापुराण कथा आणि या शिवमहापुराण कथेचा आजचा 6वा दिवस म्हणजे जवळजवळ आपली ही ज्ञानगंगा परिसमाप्तीकडे वळत आहे. आणि या कथेच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान असलेले हरिभक्तीपरायण निष्काम कर्मयोगी गुरुवर्य वाल्मिकजी महाराज नलावडे, हरिभक्तीपरायण आमचे विष्णुजी महाराज अस्वले, हरिभक्तीपरायण रमेशजी महाराज आणि बलभीमजी महाराज उस्मानाबादकर गुरुदेव यांच्या प्रेरणेने हरिभक्तीपरायण गुरुवर्य ज्यांचं माझ्या जीवनामध्ये पदोपदी मार्गदर्शन लाभतं असे हरिभक्तीपरायण गुरुवर्य भगवान बाबा सावंत जालना यांच्या मार्गदर्शनाने आणि ज्यांनी 8 दिवसापासून आजपर्यंत अव्याहतपणे या शिवमहापुराण कथेची सेवा, पूजन ज्यांच्या माध्यमातून घडतं, हरिभक्तीपरायण आमचे मधुकर माऊली यांच्या आणि एक सेवेच्या माध्यमातून आज आपण कथेचा 6वा दिवस, आज कथा संपली की आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला बोलू, उद्या या, चला कथेची वेळ झालेली आहे, चला लवकर. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस बोलू. परत तुम्हाला या मंडपामध्ये हा आवाज ऐकायला मिळणार नाही. म्हणून राहिले 2 दिवस करा भगवंताची सेवा आणि गोड असं भगवान शिवाची कथा आणि ते शिव महापुराण आपण श्रवण करत आहात. 6 दिवस निघून गेले, सप्ताह चालू झाला कळालं नाही. वाटलं का आपल्याला सप्ताह चालू झाला 6 दिवस झाले? माणसाच्या जीवनातले चांगले दिवस भरकन निघून जातात आणि माणसाच्या जीवनातले दुःखाचे दिवस जाता जात नाही. ऐका ना,
म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं आपल्या पदरामध्ये पडावं, याच्याकरता माणसाने काहीतरी पुण्य संपादन केलं पाहिजे. ते पुण्यनाम संपत्ती याही लोकात कामाला येते आणि परलोकातही कामाला येते. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. 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 सोडवेल यमा पासोनिया. सोडवेल यमा पासोनिया. सोडविल यमा पासोनिया. सोडविल यमा पासोनिया. हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. करा हरी भक्ती परलोक येईल कामा. उमापती महादेव की जय. थोडं इकडे सरकून बरं. बाबा हो, माता मावल्या हो, अरे तुम्ही या जन्मामध्ये पुण्यनाम संपत्ती या ठिकाणी जोडणार, तेच तुमच्या कामाला येणार. अशी काहीतरी साधना करा की आपला पुढचा जन्म हा सफल व्हायला पाहिजे. अशी काहीतरी साधना करा. जेने नो हे जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा काही. ऐसी या साधना करा काही. करा काही. ऐसी या साधना करा काही. सज्जन हो, या ठिकाणी मंडळाचा इतका सूत्रबद्ध उपक्रम आहे. बघा ना, माझं महत्भाग्य म्हणजे मी आजपर्यंत व्यासपीठावर दिसत होतो बर का. मधुकर महाराज व्यासपीठावर दिसायचो, पण या मंडळाचं एवढा उपक्रम आपल्या संस्थेचं बघा ना, यावर्षी YouTube चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कथा प्रसारित होत आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून ही कथा प्रसारित होते त्यांचं चॅनल श्री सुभाष गुरुजी पूजा विधी या लिंकवरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कथा प्रसारित होत आहे. धन्यवाद देतो मी माऊलींना.
हो, कारण या आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार भक्तिशास्त्राचा व्हायला पाहिजे. हो, आज कथेचा 6वा दिवस. कालच्या सत्रामध्ये आपण भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह झालेला पाहिला. फक्त विवाह पाहिला, श्रवण केला. आता दिसायला भगवान भोलेनाथाचं वराळ घेऊन आले. आता भोलेनाथाचं वराळ काय? भोलेनाथाचं वराळ म्हणजे तो फॅन थोडा असा करा, म्हणजे फक्त त्यांना हवा लागते, मला नको. कारण की कसं आहे, धन्यवाद. भगवान भोलेनाथाचं वराळ तिथे काही इस्त्री सूटबूट मध्ये आले होते का लोक वराडी? भोलेनाथाच्या लग्नाला आलं वराडी कोण कोण, गरुडावर बसून आले विष्णू भगवान, गरुडावर बसून आले विष्णू भगवान. या भोलेनाथाच्या लग्नाला आलं वराडी कोण कोण, हंसावर बैसून आले ब्रह्म भगवान, हंसावर बैसून आले ब्रह्म भगवान. देवाच्या लग्नाला, भोलेनाथाच्या लग्नाला देवी देवता तर आले. एवढ्यावर भागलं का ते वराड? आणि एवढं वराड जड असतं तर ते भोलेनाथाचं लग्नच लागलं नसतं. संत नरहरी महाराज म्हणतात, भगवान शंभू शंकर शिवशंकर अरे हा स्मशानात राहणारी देवता आहे. आणि भूत खेत पिशाच याच्यामध्ये रममान होणारी देवता आहे. आणि त्यांच्या लग्नाला भूत सुद्धा आली बर का मधुकर बाबा. भूते वेताळे नाचते हर्षयुक्त उमापती, ओ हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळे नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळे नाचते, भूते वेताळ नाचते, भूते वेताळे नाचते हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. ओ भूते वेताळ हर्षयुक्त उमापती, ओ हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. ओ अरे एकापेक्षा एक बिलंदर भूत भूत भूत. काही 2 पायाचे भूत, काही 4 पायाचे भूत, काही काही ना अनेक पाय होते त्या भूतांना, काही काही ना 10 मस्तक 15 मस्तक, काही काही बिगर मस्तकाचे भूत. तुम्ही म्हणणार महाराज तुम्हाला कसं माहिती? मला माहिती म्हणून सांगतो. तुम्हाला माहिती आहे का भूत कशी असतात? पहिली का कोणी भूत?
ज्याने पाहिली त्याने वरती हात करा. भूत कोणी पाहिली? भूत लागायला पाहिजे माणसाला. भूत माणसाच्या अंगात शिरणं चांगलं आहे का वाईट आहे? आमचे शेटे काकाने बरोबर सांगितलं. पंढरीचे भूत मोठे भारुडे, गोड भारुडे. भूत जबर 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 मोठे ग बाई. 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 काही झडपड करू नका काही, काही झडपड करू नका काही, काही झडपड करू नका काही, काही झडपड करू नका काही. भूत जबर 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 मोठे ग बाई. जबर 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 मोठे ग बाई. ओ भूत अंगात शिरलं की काय करावं लागतं? त्याचा उतारा करावा लागतो. लिंबू नारळ उतारा या भूताने धरिला थारा. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला. मग म्हणा ना, भूत जबर 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 मोठे ग बाई. भूत जबर 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 मोठे ग बाई. झाली धडपड करू नका काही, झाली धडपड करू नका काही, झाली धडपड करू नका काही, झाली धडपड करू नका काही. ओ कोणतं भूत लागायला पाहिजे? पंढरीची भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. वास्तविक माझं गायनाचं अंग कमी आहे, पण गुरुजी मला मजबूर करतात गायन करायला. धन्यवाद देतो. सर्व वराड्याला आता भूत वराडीमध्ये पंक्तीला लोक नेमून जेवतील का अशी भूत राहिली तर? कोणी उड्या मारायचं. आणि हा सर्व थाट बाट पाहिला. आणि काही पोरं पळत 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 नगरामध्ये आले, हिमालयाच्या राज्यामध्ये नगरामध्ये, आणि मोठमोठ्याने बोलू लागली, धावा धावा पळा पळा. लहान लहान लेकरांनी पाहिलं. शिवंकरजी बरोबर भूत पाहिली. ज्याला वाचायचं असेल त्याने लवकर घरातले दार खिडक्या बंद करा. अरे म्हणे भूत येऊन राहिले, नाही तर तुमची वाचण्याची शक्यता अजिबात नाही. भोलेनाथांनी पाहिलं, माया टाकली. आणि ज्यावेळी साक्षात मैनावतीने पाहिलं, मैनावली तर चक्कर आली. नवरदेवाच्या सासूला चक्कर आली. ती वाळायला आली नवरदेवाला. भगवान शंकरांना वाळायला आली. नवरदेव मंडपाच्या द्वारावर आल्यानंतर सासू ओवाळणी करते ना. सासू म्हणा, जी मोठी साली असते तिला आक्कड सासू म्हणतात आमच्याकडे ऐराणीत. म्हणजे नवरीची मोठी बहीण किंवा नवरीची सासू ओवाळायला येतात. त्या मैनावतीला चक्कर आली, बेशुद्ध पडली. पाणी शिंपडलं, उठवलं. भोलेनाथांना वाटलं माझी सासूला चक्कर आली, बेशुद्ध पडली, जर ही जर मेली तर लग्नामध्ये विघ्न होईल. म्हणून भोलेनाथांनी माया टाकली. आणि सुंदर असा असणारा माझा भोलेनाथ त्या मंडपामध्ये दिसू लागला. त्याचं वर्णन आहे का? कर्पूर गौरम
करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम नमामि। माझ्या भोलेनाथाचा रंग कसा आहे, बिलकुल कापरासारखा गोरा गोरा पान माझा भोलेनाथ आहे। सर्व भगवंतानी माया टाकली, लग्न झालं। काही काही लोक काही विचारतात, गुरुजी म्हणले आता लग्नामध्ये जर गणपती असतो पूजनेला, तर भगवान शंकराच्या लग्नामध्ये कोण होता गणपती? गणपती तर त्यांचा मुलगा आहे, मग त्यावेळी कोणता गणपती? तो गणपती वेगळा। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलमती अर्थ प्रकाशो म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्मशेष हा गणपती होता तिथे। लग्न वगैरे झालेले, जेवायला वगैरे बसलीत, जेवण वगैरे झालेले आणि सर्व यथासांग पार पडलाय। हिमालयाने काही कसर ठेवली नाही, सर्व यथासांग विधी पार पडला। जगदंबा भवानी पार्वती आईला साध्वी ब्राह्मणींच्या माध्यमातून पतिव्रता धर्माचा उपदेश केला। पार्वती, आतापर्यंत तू हिमालयाची कन्या होती, आता याच्या पुढे तू भगवान शिवाची पत्नी आहेस। पुढचं जीवन तुला मर्यादेच्या चौकटीत काढावं लागेल। ती मर्यादेची चौकट म्हणजे पतिव्रता धर्माचं पालन तुला करावं लागेल। पतिव्रता म्हणजे काय मी त्या दिवशी सांगितलं, अजून पुन्हा सांगतो। कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री षड्गुण्यमे तत्पतिव्रताणाम। हे 6 गुण अवलंबन करणं स्त्रीच्या जीवनामध्ये म्हणजे पातिव्रत्य धर्माचं पालन करणे। मी याविषयी चिंतन मांडत नाही, फक्त एका शब्दात सांगतो। आणि त्या पतिव्रत्य धर्माचा उपदेश केला। त्याच्यानंतर त्या सांगितलं, पार्वती याच्या पुढे तुझी आई, तुझा पिता, तुझा वडील, तुझी आई, तुझा भाऊ, तुझी बहीण, तुझा पती, तुझा परमेश्वर हाच तुझा पती आहे। हे पातिव्रत्य धर्माचा आचरणाचा उपदेश साध्वी ब्राह्मणीने केला। आता लग्न झाल्यानंतर माणसं किती दिवस राहतात तो सासरवाडीमध्ये? लग्न झाल्यानंतर, लग्न लागलं, टाळी लागल्यानंतर किती दिवस राहतात लोक सासरवाडीमध्ये नवरदेव? साधारणतः आमच्याकडे तर लग्नाची पद्धत अशी आहे गुरुजी, हो, सकाळी सामसूम, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम। सगळीकडे तीच आहे। आता याच्यापेक्षाही 20-20 मॅच चालू झाली लग्नाची। बरं, मस्तपैकी जायचं, कोर्टामध्ये जायचं, दोघांच्या आता दोघांनी फुला हार घ्यायचे, एकमेकाच्या गळ्यात टाकले की 10 मिनिटात लग्न। नो टेन्शन, समथिंग क्लिअर, ऑल पीपल आर सॅटिस्फाय। काही काळजी नाही। भोलेनाथ म्हणले की हिमालयाला म्हणतात, हिमालय आता किती दिवस राहायचं, आम्हाला निरोप द्या। माझ्या हिमालयाने सर्व पाहुण्यांचा पाहुणचार केला,
निरोप दिला. निरोप देत असताना अरे ज्याला निरोप द्यायचा आहे ती सामान्य आहे का? साक्षात आदिशक्ती जगदंबा भवानी, या ब्रह्मांडाची माया, ती जगदंबा भवानी हिमालयाच्या पोटी जन्माला आली आणि त्या जगदंबेला निरोप द्यायचा आहे. डोळ्यापुढे दृश्य आहे ना. साधारणतः तुमच्या आमच्या सारखे संसारी माणसाची मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आपण त्या मुलीला निरोप देतो. कधी न रडणारा बाप, आयुष्यामध्ये कधी गरिबी असो श्रीमंती असो, कोणताही सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो, आयुष्यात कधी कोणाच्या पुढे न झुकणारा बाप, कधी आयुष्यात न रडणारा बाप, ज्या दिवशी मुलगी लग्न मंडपातून सासऱ्याच्या घरी जाते त्या दिवशी तो रडतो, पण कोपऱ्यात बसून रडतो. का रडत असेल? अरे ज्याला मुलगी नाही तो जगामध्ये सर्वात करंटा. गुरुजी मीही त्यातलाच आहे. ज्याला आयुष्यामध्ये मुलगी नाही तो जगात सर्वात करंटा. अरे मुलगी कन्यादान करणं, कन्यादानाचं भाग्य आपल्या जीवनामध्ये येणं, कन्यादानम महदानम पृथ्वी दानाच्या समान पुण्य आहे. घरामध्ये मुलगी जन्माला येणं, मी तर असं म्हणेन तुमच्या घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर हसत हसत त्या लहान बालिकेचं स्वागत करा. समजा आज आमच्या घरामध्ये जगदंबा भवानी प्रगट झाली. मुलगी जन्माला आल्यानंतर तोंड वाकडं करू नका, तोंड फिरवू नका. अरे कितीही कठोर हृदयाचा बाप असेल तर तो रडतो. मुलगी जन्माला येणं म्हणजे, ऐका नीट ऐका, अरे कथा तर मला करायचीच आहे. आपल्या घरी मुलगी, आपल्या पोटी मुलगी जन्माला येणं म्हणजे अरे आई वडिलांची कोणीतरी काळजी करणार आपल्या घरात जन्माला येतो. लक्षात ठेवा. म्हणून मुलगी सामान्य नाही. अरे मुलगा जरी वंशाचा दिवा असेल तर मुलगी मात्र पंथी. हो, मी ते गाणं म्हणून आपला वेळ घेत नाही, कारण पहिल्यांदाच आपल्याकडे वेळ कमी आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी पंथी आहे. एखाद्या वेळी मुलीचं लग्न होऊ द्या, लग्न झाल्यानंतर मुलगीला सासरी जाऊ द्या. वर्ष 2 वर्ष उद्या त्या मुलीला संसारात रममान झाल्यामुळे माहेरी येता येत नाही मधुकर महाराज. आणि एखाद्या वेळी गुरुजी त्या मुलीच्या माहेरचा कुणीतरी एखादा माणूस तिच्या गलीतून जाऊ द्या, लगेच ती मुलगी बोलवते. बघा ना, आज मुंबईमध्ये तो अनुभव येतोय आम्हाला. ती मुलगी त्या माणसाला म्हणते, दादा या ना इकडं. माहेरचा कुणी मनुष्य दिसला तर त्याला घरात बोलून घेते, चहा पाणी पाजते, नाश्ता करते, जेवण करते. आणि त्यावेळी मुलगी विचारत असताना कोणाची चौकशी काहीच विचारत नाही, फक्त एकच वाक्य विचारते, दादा दादा माझ्या आईची तब्येत बरी आहे ना? दादा माझ्या बापाची तब्येत बरी आहे ना? त्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे, गोळ्या वेळेवर घेत नाही. मुलगी कधी जर माहेरचं कोणी भेटलं तर मुलगी बापाच्या प्रॉपर्टीची चौकशी कधीच करत नाही. ती आई वडिलांची काळजी, तब्येतीची चौकशी करते. आणि समजा यदा कदाचित आपण जर मेलो तर
मुलीच्या कानावर वार्ता पडली, तुझ्या वडिलांचं देहावसान झालेलं आहे. ज्यावेळी तिच्या कानावर शब्द पडतात त्या वेळेपासून मुलगी रडत 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 आपल्या माहेरी येते. बस मधून उतरते. बस मधून उतरल्यानंतर मुलगी बस स्टँड पासून रडत रडत केस आपली झिंज्या ओढत रडत रडत येते. आणि जोपर्यंत उत्तर कार्य होत नाही, 13 दिवस पूर्ण होत नाही, पण तोपर्यंत त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही. हिला मुलगी म्हणतात. मुलगीला सामान्य समजू नका. सामान्य बाप रडतो. कोपऱ्यामध्ये, मंडपाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये एक खांबाजवळ बसून लोकांच्या समोर बाप कधीच रडत नाही. त्याला माहिती असतं मी जर रडलो तर सारं कुटुंब कोसळून पडेल. म्हणून नवऱ्या मुलीचा बाप घरात येताना सर्वांचं स्वागत करतो. या दादा, वयाने लहान असो मोठा असो, वराडी लोकांना हात जोडतो. जेवण चांगलं झालं ना? व्याजाने पैसे करू काढून लग्न लावलेला बाप, अरे ज्याची लायकी नाही त्यालाही हात जोडतो. लग्न लावून झाल्यानंतर मुलगी सासरी जायला निघते. एवढ्या थाटामाटात इंडारा बाप त्यावेळी मंडपात दिसत नाही. मुलगीला कुठून तरी दिसत. सर्व लोक मला मंडपात दिसत आहेत, पण माझा बाप दिसत नाही. मुलगी पळत पळत मंडपामध्ये कोपऱ्याजवळ बसणाऱ्या बापाजवळ जाते. मुलगी बापाला म्हणते, कधी न रडणारा बाप त्यावेळी रडल्याशिवाय, मुसमुसून रडल्याशिवाय राहत नाही. जाताना मुलगी म्हणते, बाबा माझ्या आईचं मनावर घेऊन जाऊ नका. तिचा स्वभाव आहे, मनावर घेऊन जाऊ नका. गोळ्या वेळेवर घेत जा, औषधी वेळेवर घेत जा. आणि जाताना आईना सुद्धा सांगते, आई माझ्या बापाने आमच्या करता आजपर्यंत बरेच कष्ट केले. आई माझ्या बापाला रागवत जाऊ नको. त्याच्याशी 2 घास सुखाने प्रेमाने बोलत जा. जाताना मुलगी आईला सुद्धा सांगून जाते. तिला मुलगी म्हणतात. हिमालयाला सुद्धा गहीवरून आलं. पार्वती निघाली. नंदिकेश्वरावर भगवान शिवजी पार्वतीला घट्ट करकचून मिठी हिमालयाने मारली. एवढा जड पर्वत हृदयी असणारा हिमालयाची सुद्धा अश्रूचा बांध फुटला. मैनावतीने भोलेनाथाचं दर्शन घेतलं. हिमालयाने भोलेनाथांना म्हटलं, भोलेनाथ शिवशंकर तुम्ही अनादि अनंत आहात. माझ्या पार्वतीकडून जर काही चुकी झाली तर तिला माफ करा, तिला काही कळत नाही. हिमालय भोलेनाथाचं दर्शन घेतो, विनंती करतो. आणि विनंती केल्यानंतर भगवान भोलेनाथ निघतात. भोलेनाथ निघत असताना सर्वजण गायन करतात, नृत्य करतात आणि भजनात गुंग होतात. आतापर्यंत फक्त भोलेनाथाचं भजन चाललं होतं. आता भजन पार्वती माते सगट आहे. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे
भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ओ हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवाय नमो शिवाय नमो शिवाय नमो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो जय हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वती पतये हर हर आणि भोलेनाथ आणि पार्वती कैलासावर निघाली. पुढे भूत केत सर्व वऱ्हाड चाललेले आहे. हिमालयाने मोठ्या जड अंतकरणाने मैनावतीने जड अंतकरणाने भगवान महादेवांना आणि आपली मुलगी पार्वतीला निरोप दिला. या ठिकाणी शिवपुराण या ग्रंथातील पार्वती खंड समाप्त झाला. याच्या पुढचा खंड येतोय कुमार खंड. आणि कुमार खंडामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर या ठिकाणी भगवान भोलेनाथांचं स्वागत त्या ठिकाणी कैलासावर असणाऱ्या शिवगणांनी केलंय. आणि शिवगणांनी त्या ठिकाणी केलेलं स्वागत भोलेनाथांचं स्वागत गोड करतात. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. भोलेनाथांचं स्वागत केलं. इकडे हिमालय ब्रह्मदेवाला म्हणतो, ब्रह्मदेवा गुरुदेव सांगा ना, माझी सोन्यासारखी असणारी मुलगी तिच्या हट्टापोटी मी भगवान शंकराबरोबर तिचं लग्न लावून दिलं. गुरुदेव सांगा ना ब्रह्मदेवा, माझ्या मुलीचं कसं होईल? प्रत्येक बापाला काळजी असते. काळजी करावी बापाने, मुलीची काळजी जरूर करावी, पण मुलीच्या संसारामध्ये गडबड करू नये, हस्तक्षेप करू नये. काळजी करा, तुम्हाला अधिकार आहे. जन्म दिला, तुम्हाला मुलीची काळजी करण्याचा अधिकार आहे, पण मुलीच्या संसारामध्ये जावई आणि मुलीमध्ये गडबड करू नका. दोघांचा संसार सुखाने होऊ द्या, हा या कथेतून उपदेश आहे. ब्रह्मदेव सांगतायत हिमालयाला, अरे हिमालया, तो भगवान परमात्मा उदार आहे, उदाराचा राणा आहे. अरे ज्याने वाटीभर दूध मागितलं त्याने क्षीराचा समुद्र देऊन टाकला, एवढा उदार आहे तो. देव असाच आहे. देव द्यायला जर लागला ना गुरुजी, तर तो किती देईल आणि कसं देईल याचा हिशोब नाही. त्याचं फक्त एका शब्दामध्ये वर्णन, धसाड. ज्यावेळी तो द्यायला सुरुवात करतो
हो. भूखे गरीब की यही ये दुआ है, औलाद वालो फूलो फलो, औलाद वालो। पैसे से दो पैसे तुम्हारा क्या बिगड़ेगा दौलत वालो। पैसे से दो पैसे तुम्हारा क्या बिगड़ेगा दौलत वालो। दो पैसे वाला क्या बिगड़ेगा दौलत वालो। ऐका माय बापू, अरे रस्त्यामध्ये तुम्हाला कुणी भिकारी भेटला, चेहऱ्यावर असं वाटतं की 2-3 दिवसापासून आंघोळ नाही केली, पोटात अन्नाचा कण नाहीये, नका रुपया देऊ, पण एखादा वडापाव घेऊन द्या. अन्नदानम महदानम विद्यादानम ततः परम. सत्पात्री दान धर्म जरूर करावा. 20 वर्षापासून या ठिकाणी आपण ज्ञानदानाचा सोहळा साजरा करतो. अशा ज्ञान महोत्सवामध्ये पैसा दान करावा. तुम्ही दिलेल्या पैशातून अन्नदान घडत असत. तुम्ही दिलेल्या पैशातून संस्थेला वेगवेगळी चांगली उपक्रम राबवता येतात. तुम्ही दिलेल्या पैशातून गायक वादक परमार्थाला पोषक असणारी सर्व कीर्तनकार मंडळी बोलवता येतात आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या तोंडून तुम्हाला वर्षातून एकदा हा उपदेश होतो, ज्ञान प्राप्ती होते. म्हणून देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. अशा ठिकाणी दान धर्म करावा. पैसे से दो पैसे तुम्हारा क्या बिगड़ेगा दौलत वालो. पैसे से दो पैसे तुम्हारा क्या बिगड़ेगा दौलत वालो. आन तुम्हारी भगवन की है सब कुछ संभले दौलत वालो, सब कुछ संभले दौलत वालो. भूखे गरीब की यही ये दुआए, औलाद वालो फूलो फलो, औलाद वालो फूलो फलो, औलाद वालो फूलो फलो. गोपाल कृष्ण भगवान की. अरे सत्पात्री दान धर्म करावा. मी सांगत असं होतो की गोड असं कथा या ठिकाणी येते. भगवान शिवजी हिमालयातून निघून कैलासावर येतात. कैलासावर स्वागत केलं जातं. आई साहेब पार्वतीने म्हटलं, का हो आजपर्यंत तुमचं लग्न झालेलं नव्हतं, तुम्ही एकटे होता, तुम्हाला घर नाही, तुम्ही एकटे राहत होता कैलासावर. बम भोले एकटे राहत होता, पण आता मी तुमच्यासोबत मी आले ना, माझ्याकरता राहायला व्यवस्था करा ना. आणि मग पार्वतीचं ऐकून ऐकावंच लागतं. सांगा ना, असा आज या कलियुगात कोणता शंकर आहे तो पार्वतीचा ऐकत नाही? वरती बोट करा, इकडे वरती बोट करू नका, मागे तिकडे बसले. ऐका लागतं. भोलेनाथांनी पार्वती माई करता विश्वकर्म्याला सांगितलं आणि त्या ठिकाणी लंका बनवली, सोन्याची लंका.
ही रावणाची नाही बरं. आतापर्यंत ऐका, नीट ऐका, मी म्हणून पहिल्यांदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. जय बोले. ती लंका फक्त सुवर्णाची होती, कैलासावरची होती. ऐका, नीट लक्ष देऊन ऐका. ती लंका बनवली पार्वती माई करता, बनवलं निवास, आणि पार्वती निवास म्हणून त्याला नाव दिलं. सोन्याची लंका बनवली माझ्या भोलेनाथांनी. आणि ती लंकेचं ती जी वास्तू होती, ती वास्तूची, लंकेची वास्तू शांती करण्याकरता, मग वास्तू शांती करावी म्हणून कोणाला बोलवावं? बोलवलं रावणाला. कारण त्या काळामध्ये रावण हा सामान्य नव्हता. आपण रावणाला नावं ठेवू नका. रावणाला नावं ठेवण्या इतकी आपली पात्रता 1000 जन्मात बी नाही. रावणाचे दशग्रंथ, षडशास्त्र, 18 पुराण, 4 वेद, उपवेद सर्व मुखोद्गत होते. अरे रावणाने शिव तांडव स्तोत्र म्हणावं आणि कैलासावर भोलेनाथांनी गदगदा नाचावं. सामान्य अधिकार असेल का रावणाचा? रावणाला बोलवलं, ब्राह्मण कुळात मध्ये होता म्हणून. सज्जनो ऐका ना, वास्तू शांती झालेली, वास्तू शांती झालेली आहे. आणि वास्तू शांती झालेली आहे. आणि वास्तू शांती झाल्यानंतर सज्जन हो, आणि वास्तू शांतीची काय दक्षिणा द्यावी? आता ब्राह्मण आल्यानंतर आपण त्याला पूजा असो, काही विधी असो, दक्षिणा द्यावी लागते. कारण की शास्त्र सांगतंय, काय सांगतंय? रिक्त पाणीम न गच्छत राजा देवता नाम गुरु हो. अरे रिकामा हाताने देवाला जाताना, भेटीला जाताना, साधूच्या भेटीला जाताना, राजाच्या भेटीला जाताना रिकामा हाताने जायचं नाही. राजा देवता नाम गुरु हो. इथं राजा ब्राह्मणाम गुरु हो. ऐका ना मायबाप हो. आणि सुंदर अशी कथा मी धन्यवाद देतो सुभाष गुरुजी पूजा विधी चॅनलला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कथा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत. धन्यवाद आहे हो. सज्जनो, रावणाला दक्षिणा मागितली म्हणजे आपली दक्षिणा काय? आता मागणाऱ्याने एवढं मागावं, मर्यादेमध्ये मागावं. रावणाने काय केलं? म्हणले मला जर तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल, ज्या वास्तूच्या करता मी वास्तू शांती म्हणून आलो, ती वास्तूच मला देऊन टाका, लंकाच मला देऊन टाका, घ्या. असे जर लोक राहिले मागणारे, तर कधी माणूस सत्ता करेल हो? काय म्हणणं तुमचं? ऐका ना माय बापू हो. रावणाला देऊन टाकली. माझा भोलेनाथ इतका उदार आहे, इतका दयाळू आहे. माझ्या भोलेनाथांनी लंका देऊन टाकली. अरे एवढंच काय, एकदा तर त्या रावणाने पार्वतीलाच मागून घेतलं. पार्वतीला मागून घेतलं, माझ्या भोलेनाथाने ते पार्वतीला बी देऊन टाकलं. एवढा भोलेनाथ उदार आहे. असो, आणि पार्वती करता निवासस्थान केलं, विहार करायला लागले. बरेच दिवस विहार झाला. आणि संसारी जीवनामध्ये काय असतो? संसार म्हणजे काय? हा, अरे जोपर्यंत संसारी जीवनामध्ये बायका मुलं जन्माला येत नाही, आणि जोपर्यंत बायका मुलं आणि एक वंशाला दिवा होत नाही, तोपर्यंत गृहस्थाश्रमी माणसाला संसार सोडता येत. तेच म्हणत होती रुक्मिणी आई साहेब विठ्ठलपंतांना, ज्ञानोबरांच्या वडिलांना. दररोजची कटकट चालू होती, मी जाऊ का? मला संन्यास घ्यायचा आहे. मी जाऊ का? संन्यास घ्यायचा आहे. रुक्मिणीने सांगितलं, अहो विठ्ठलपंत, तुम्ही तोपर्यंत जाऊ शकत नाही जोपर्यंत वंशाला दिवा आहे. आणि ऐका ना माय बाप हो, भोलेनाथ आणि सती पार्वती आणि भगवान शंकराचा विहार झाला उचित कालामध्ये. आणि इकडे देवादिकांचं कारण चालू होतं. देवा, या तारकासुराचा एवढा त्रास झाला, एवढा त्रास आहे, त्राई 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 माम करून टाकले.
भगवंता काहीतरी प्रयत्न करा. आता संसारामध्ये मुलं बाळ होण्यात योग्य काळ वेळ लागतो बाबा. तुका म्हणे येथे न चले तातडी प्राप्त काळ घडी. काहीतरी लिमिट आहे, काही मर्यादा आहे. आणि भगवान शंकरांना काम प्रद्युक्त करण्याकरता फक्त एका शब्दाची योजना केली मी. काम प्रद्युक्त करण्याकरता कामदेवाचं नियोजन केलं. हो, कामदेवाचं नियोजन केलं. कामदेव आले आणि भगवान भोलेनाथ समाधीतून जागृत अवस्थेमध्ये आले. सतीविहार केला आणि दोघं भगवान शंकर आणि पार्वती एकांतामध्ये असताना त्यावेळी देव लोक आले, अचानक आले. नियम आहेत बरा. क्षमा मागून बोलतो, व्यासपीठावरून बोलतो याची मला जाणीव आहे. सर्वांची मी क्षमा मागून बोलतो. काही काही ठिकाणी जात असताना ज्याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये नॉकआउट म्हणतात, सूचना दिल्याशिवाय जाऊ नये. एखादा आता तुमच्या घरी मला यायचं सर, मी डायरेक्ट माझी बॅग तुमच्या घरी आणू नये. पहिल्यांदा फोन करावा, माऊली मी येतोय, घरी येत का? घरी मनुष्य नसतो, बाई माणूस एकटी असते. आता त्या बाईची आपल्याशी ओळख नाही, ती महाराज असो नाही तर महामंडलेश्वर असो, ती बाई तुमच्याशी काय बोलणार हो? मर्यादा आहे. देवांना असा त्रास वाटत होता तारकासुरचा, म्हणून देव डायरेक्ट गेले. भोलेनाथ आणि पार्वती एकांतामध्ये होते आणि गृहस्थाश्रम सुखाचा आनंद घेत होते. एवढंच एका वाक्यात बोलतो मी. आणि अशा वेळेला सर्व देवी देवता, ब्रह्मा विष्णू 33 कोटी देव आले तारकासुराच्या त्रासाला कंटाळून आणि डायरेक्ट गेले. आणि डायरेक्ट त्यांनी आवाज दिला म्हणजे गेले, भोलेनाथ भोलेनाथ. आणि भगवान शंकर. अशा वेळी पती पत्नी एकांतामध्ये असताना आई वडिलांनी सुद्धा जाऊ नये, मर्यादा आहे शास्त्राची. जे इथं सांगितलं तेच बोलतोय. गेले. आता पार्वती माते जोडून उठून भगवान शंकर तिथून निघून गेले. ऐका परिणाम. जोपर्यंत मनुष्य संसारामध्ये संसाराचं सुख भोगत असताना, काम विषयामध्ये काम प्रद्युक्त असताना, जर स्त्री असो वा पुरुष असो, काम जर पूर्ण झाला नाही तर त्याचा परिणाम पुढे क्रोधामध्ये होतो. भगवान तर दयाळू आहेत. भगवान भोलेनाथ बाहेर आले आणि आल्यानंतर उत्तेजित अवस्थेमध्ये आले आणि भगवान भोलेनाथांनी देवी देवतांनी विनंती केली, देवा काही करा, शिवपुत्र जन्माला येऊ द्या. आणि भगवान शंकर पार्वती एकांतामध्ये असताना देवांनी बोलवल्यामुळे भगवान शंकर त्या एकांतवासातून बाहेर आले. उत्तेजित अवस्था असल्यामुळे भगवान शंकरांचं तेज. आता मी जे बोलतोय ते तुम्हाला कळणार नाही अशातला भाग नाही. महाराष्ट्रातली मंडळी आहे. भगवान शंकराचं तेज, भगवान शंकराचं वीर्य बाहेर पडलं. तेज बाहेर पडलं आणि सर्व देव एवढं प्रखर आणि प्रज्वंत तेज होतं. सर्व लोक घाबरायला लागले आणि ते तेज सर्व देवांच्या सांगण्यावरून अग्नीने कबूतर होऊन ते तेज आपल्या मुखामध्ये गिळलं. भोलेनाथांचं तेज. तेज गिळल्यानंतर सज्जनो, आणि आतून एकांतवास पूर्ण न झाल्यामुळे पार्वती माता बाहेर आली एकांतवासातून. देवी देवतांकडे राग रागाने पाहायला लागली. डोळे लाल झालेले आहेत. आणि पार्वती मातेने सर्व देवांना शाप दिला. देव हो, मी किती युगापासून माझ्या भगवान शंकराची वाट पाहत होते आणि तुम्ही सर्व देवांनी कपटाने
आमचा एकांत वासाचा तुम्ही भंग केला. जा देवांनो, तुम्हाला संतान वृद्धी होणार नाही. म्हणून देवांना मुलं बाळ नाहीत बर का. असंच येत मानसपुत्र, औरसपुत्र हे असे पुत्र आहेत. देवांना मुलं बाळ नाहीत. पार्वतीचा शाप आहे. जे झालं गेलं पार्वतीला सर्व देवांनी शांत केलं, परंतु ते अग्नीने गिळालेलं जे भगवान शंकराचं तेज कबूतरच्या रूपाने ते अग्नीलाही सहन होईना. शेवट अग्नी बोलायला लागला आणि म्हणले, देवा महादेवा काय करू, मला आता भस्म व्हायची वेळ आली. म्हणून मग महादेवांनी सांगितलं, एक काम कर, ते जा नक्षत्र लोकामध्ये आणि नक्षत्र लोकातल्या स्त्रिया म्हणजे सप्त ऋषींच्या पत्न्या अरुंधती, अनुसया या सप्त ऋषींच्या पत्न्या प्रयाग तीर्थक्षेत्रावर त्या ठिकाणी स्नानाला दररोज येतात. तिथं जा आणि मग त्या स्त्रिया आल्या, स्नान वगैरे केलं, थंडी वाजू लागली म्हणून अरुंधती माता सोडली तर बाकीच्या 6 स्त्रिया त्या ठिकाणी लाकडं वगैरे जाळली, अग्नी तयार केला, शेकोटी केली, शेकायला लागली. हे भगवान शंकराचं तेज अग्नीने गिळल्यामुळे अग्नीची शेकोटी घेत असताना ते धुराच्या रूपाने 6 ऋषी सप्त ऋषींच्या पत्नीच्या पोटात गेलं. पोटात गेल्यानंतर आता लग्न झालं, स्त्री आणि पुरुष यांचा संबंध आला नाही, मुलगा झाला तर लोक काय म्हणतील. सप्त ऋषींच्या पत्न्या होत्या त्या 6 ऋषी पत्न्या. ऋषींनी त्यांना म्हटलं, ए तुम्ही गरोदर कसं काय झालात, कोणाचं पाप आहे, निघा इथून. कराच्या आश्रमाच्या बाहेर हाकलून दिलं. 6 ऋषींनी त्यांच्या पत्न्यांना हाकलून दिलं. भगवान भोलेनाथांना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी सज्जन हो आणि 6 पत्न्यांनी मग तो आपल्या पोटातला गर्भ परत मुखाद्वारे बाहेर काढला आणि छोटी छोटी मांसाचे गोळे 6 गोळे तयार झाले. 6 गोळे तयार झाल्यानंतर आणि त्या 6 गोळ्याचा एकच गोळा तयार झाला. त्याला 6 मस्तक 12 हात आणि असं छोटस बाळ तयार झालं. आणि बाळ तयार झाल्यानंतर शिव तेजापासून, म्हणून शिव आणि शक्ती आणि त्यांच्या तेजाला शक्तिपुंज म्हणतात. काय म्हणतात, एकदम बारीक आहे, शक्तिपुंज म्हणतात. ते तेज कलेकलेने वाढू लागलं. त्या मनमोहक बाळाला पाहिल्यानंतर सर्व 6 अप्सरा, माफ करा 6 ऋषीपत्न्या त्याला पाहिल्याबरोबर 6 ऋषीपत्नींना पाना बाहेर आला आणि ते त्याला प्रेमाने स्तनपान करू लागले. आणि या सर्व ऋषीपत्न्यांनी नक्षत्र लोकांमध्ये या बाळाची देखभाल चालू ठेवली. म्हणून तो एकायला राग येऊ नये म्हणून त्याने 6 मुख केले, म्हणून त्याला षडानन असंही म्हणतात. कार्तिक महिन्यामध्ये जन्माला आला म्हणून त्याला कार्तिकीय म्हणतात. हो, आणि 6 कृत्तिका नक्षत्र लोकांमध्ये सप्त ऋषी राहतात. त्या सप्त ऋषीपैकी 6 ऋषी पत्न्यांची म्हणजे त्यांना ऋषी पत्न्यांना कृत्तिका म्हणतात. आणि त्या 6 ऋषी पत्न्या कृत्तिकेंना मिळून त्या बाळाचा जन्म झाला. कृत्तिकेचा कार्तिकेय. बोलिये कार्तिकेय भगवान की. पार्वती मात्र पुत्र वीराने हळहळत होती. संसारातील झालेल्या एकांतवास भंग झाल्यामुळे पार्वती हळहळत होती. भगवान शंकराने सांगितलं, पार्वती शोक करू नको. शोक हे दुःखाचं कारण आहे.
शोक करू नको. अगं तुला तुझा मुलगा पाहिजे ना. बघा पार्वतीला ही गोष्ट मान्य नाहीये. तुला तुझा मुलगा पाहिजे ना. बघ भगवान शंकरने कैलासावरून खाली दृश्य पाहायला लावलं. बघ त्या नक्षत्र लोकांमध्ये बघ त्या 6 ऋषींच्या पत्नी आहेत. बघ त्या मुलाला कसं खेळतायत. 6 मुखाचा मुलगा आहे आणि त्याला खेळवतात. आणि त्यांनी तुझ्या मुलाला त्यांनी जन्म दिलाय. शक्य आहे का? आता आहे ना टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, हेच आहे ते सरोगेट सिस्टम. आणि त्यांनी दाखवलं. तेवढी पार्वती मातेला आनंद झाला. आणि आनंद झाल्याबरोबर लगेच पार्वती माता म्हणते, इतक्या दिवस माझा मुलगा माझ्यापासून दूर होता. 6 ऋषी पत्न्यांना विनंती केली, शिवगण पाठवले आणि पाठवल्यानंतर पार्वती मातेकडे त्या मागायला गेली. आता इतके दिवस लढा लागला त्यामुळे त्या 6 कृतिकांना तो मुलगा सोडूशे वाटायचा नाही. आणि सोडूशे वाटायचा नाही. आणि त्याला देवांच्या सभेमध्ये आणले गेले. सांगितलं, बाळा तू कोण आहे, तुझं नाव काय. आणि तो एकांतामध्ये गुप्त राहत असताना भगवान शिव आणि पार्वती यांनी देवसभेमध्ये प्रागट्य केलं की तो त्या दिवशी शिवतेजापासून जन्मात आलेला 6 कृतिकेपासून लालन पालन केलेला हा कृतिकेय म्हणजे कार्तिकेय. असो कार्तिकेयची आणि आल्यानंतर जन्मजात आपण म्हणतो. आता जो मुलगा जो मनुष्य ज्या विषयात निपुण आहे त्याला शिकवायची काही गरज असते का? हो. आणि म्हणून जन्मजात संस्कार भगवान शंकराचं तेज आणि असा तो त्या तेजापासून जन्माला आलेला मुलगा. कारण तारकासुराने, मी काल बोलून गेलो होतो, तारकासुराने वरदानच असं मागितलेलं होतं की भगवान शंकराचं लग्न होत नाही. कारण सती गेलेली होती. भगवान शंकराचं लग्न होत नाही. भगवान शंकराला दुसरी पत्नी आवडणार नाही. मग भगवान शंकराचं लग्न केव्हा होईल आणि झालं तर मुलगा केव्हा होईल. आणि म्हणून शिवपुत्राच्या हातून माझा मृत्यू हो हे ब्रह्मदेवाकडे या तारकासुराने वरदान मागितलं. देवसभेमध्ये कार्तिकेय आलेला आहे. जिकडे तिकडे त्याच्या पराक्रमाची प्रशंसा होते. आणि सर्व देवाधिकांनी 33 कोटी देवांनी देवसभेमध्ये इंद्रसभेमध्ये कार्तिकेयची सेनापती मधून घोषणा केली. सेनापती कार्तिकेय भगवान की जय. आणि मग भोलेनाथांनी त्याचा अभिषेक केला. पार्वती आईसाहेबांनी अभिषेक केला. आणि भोलेनाथांनी दिव्य चरित्र त्याच्या लीला दाखवल्या. आणि मग अस्त्रविद्या शस्त्रविद्या सर्व विद्येत निपुण झाल्यानंतर स्वतः भगवान भोलेनाथ कार्तिकेयला सर्व विद्या शिकवतात. आणि शिकवल्यानंतर सेनापती झाल्यानंतर मग कार्तिकेयला पाठवलं युद्धाला. इथपर्यंत कुमारकांड होतं. इथून पुढे युद्धकांड, युद्धखंड. युद्ध चालू आहे. आता युद्ध प्रारंभ झाला. कार्तिकेयचा पराक्रम पाहून सर्व देवादेवतांना आनंद वाटू लागला. मोठ्याने गर्जना करून झाले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, देवांनो आता कुमाराला पुढे करून दैत्याशी युद्ध करा, तुमचा विजय नक्की आहे. आकाशवाणी झाल्याबरोबर देवाला आणि सेनापती बनवलं. इकडे तारकासुराच्या जाचाला कंटाळून भगवान परमात्मा कार्तिकेयला पाठवतात. भीषण तारकासूर आणि कार्तिकेयचं दोघांचं युद्ध झालंय. हो, देवाचं ब्रीद आहे. भक्ता राखे दुर्जनासी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे भारत, यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति अधर्मस्य वृद्धिंगति तदा अहं परित्राणाय साधूनां दुष्कृतानां रक्षणाय साधूनां रक्षणाय दुष्कृतानां निर्णयाय अहं युगे युगे संभवामि। याला अन्वयार्थ म्हणतात। आमचे गुरुदेव वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य आम्हाला गीता अशी शिकवायची आणि अशी संस्कृत सकट अन्वयार्था सकट मी 700 पूर्ण गीता मुखोद्गत केली होती त्या टायमाला। 1993 वर्ष गीता पाठ केल्याबद्दल मला त्यावेळी 501 रुपये बक्षीस मिळालं होतं 1993 ला। अन्वयार्था सकट आणि साधूच्या रक्षणाकरता भगवान परमात्मा कुमार कार्तिकेयला पाठवतात। गणगौर युद्ध झालं, तिकडून तारकासुराने अग्निस्त्र सोडलं, इकडून का कुमार कार्तिकेय पर्जन्यास्त्र सोडायचा, असं गणगौर युद्ध झालं। शेवटी तारकासुरांचा देवा घात होतोय, सूर समुदाय व्याकुळ झालेला आहे। हे पाहून हरी पुढे सरकले, शंख चक्र गदा पद्म घेऊन दैत्यावर धावून गेले। तुंबळ युद्ध झालं, कारण कार्तिकेयच्या अध्यक्षतेखाली युद्ध होत होतं। आणि शुद्धीवर येताच भगवान परमात्म्याने मुरारी म्हणजे भगवान विष्णू परमात्म्याला सुद्धा बेशुद्ध केलं त्या तारकासुराने। एवढा बलाढ्य होता तो, कारण त्याच्या आईने ब्रह्मदेवाकडून वरदानच हे मागून घेतलं होतं की तो देवांना सुद्धा पराजित असला पाहिजे। सुदर्शन चक्र सोडलं, परंतु सुदर्शन चक्राचाही काही परिणाम झाला नाही त्याच्यावर। परत उठून बसला, भयंकर असं युद्ध झालं। आणि युद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी तारकासुराने देवांची निंदा करायला सुरुवात केली। आणि निंदेसारखं महापाप कोणतं नाही। हो, निंदा करू नये करायची। निंदा केल्यानंतर आपलं अर्ध पुण्य समाप्त होतं। तुम्हाला मला जर बोलायचं असेल, तुम्हाला जर बोलायचं असेल तोंडावर बोला, पण निंदा करू नका कोणाची। निंदा मत करना किसकी सच्ची बात है कबीर जी की। निंदा केल्याने आपलंच नुकसान आहे। निंदा केल्यामुळे काय होतं, ज्याची आपण निंदा करतो त्याचं पाप कमी होतं आणि त्याने केलेलं पाप कमी होऊन आपल्या डोक्यावर बसतं। हो, म्हणून एकनाथ महाराजांनी असं म्हटलंय, निंद कामचा सखा आणि आमचे कपडे धुतो फुका। म्हणजे निंदक आमचा मित्र आहे, आमचे फुकटात कपडे धुतो। निंदे विन जगी ऐसे थोर पाप नाही, हा घोर पाप नाही। हो, आणि भयंकर त्याने निंदा केली देवादिकांची। वास्तविक बघायला गेलं तर पुण्यशील पावन असणाऱ्या देवता त्यांची निंदा केली, त्याचा परिणाम त्याचं पुण्य कमी झालं। पुण्य कमी झालं, इकडे घनघोर युद्ध चालू आहे। आणि त्यावेळी कुमाराच्या हातून तारकासुराचा वध होणार। आणि म्हणून तुमच्या कल्याणासाठी भगवान शिवजी आणि शिवाची कृपा म्हणून शिवपुत्राच्या हातून सर्व देवाचा संकट होणार असं सांगितल्यानंतर शेवटी शिव तारकासुराचा आणि विचार करतात। तारकासुराने आपल्या आई वडिलांचं स्मरण केलं, म्हणून शहाण्या माणसाने कुठेही निघण्याच्या अगोदर आई वडिलांचं स्मरण करावं बर का। जर आई वडील जिवंत असतील, जरी तुम्हाला 8 दिवसाची शिवमहापुराण कथातलं काही समजलं नसेल तर जाऊ द्या, एवढं महत्वाचं घरी घेऊन जा। आई वडील जर जिवंत असतील तर एक काम करायचं, तुम्ही उद्योगाला जा, व्यापाराला जा, नोकरीला जा, ड्युटीला जा, फर्स्ट शिफ्ट करा, सेकंड करा, थर्ड करा, ओव्हर टाइम ड्युटी करा, पण घराच्या बाहेरून स्नान करून गेल्यानंतर
सर्वप्रथम स्नान केल्यानंतर देवपूजा करायला वेळ असेल तर देवपूजा करा, नाही वेळ असेल तर आपल्या घरातल्या देवाऱ्याला एक अगरबत्ती वाळा, अगरबत्ती वाळून लावून द्या, देवाला हात जोडा, पुढे या. आई वडील जिवंत असतील पहिल्यांदा आईचं दर्शन घ्या, नंतर बापाचं दर्शन घ्या. दर्शन घेतल्यानंतर मग घराच्या बाहेर पडा. अरे तुमचं बालही बाका होणार नाही, मी हे व्यासपीठावरून सांगतो. अरे असे पाया पडणं म्हणजे फुकटाचं आहे का? फुकटात आशीर्वाद घेणे गुरुजी. आणि असं त्या ठिकाणी कार्तिकेयने आपल्या वडिलांचं स्मरण केलं, आईचं स्मरण केलं. आणि स्मरण केल्यानंतर एक प्रभावी शक्ती, अमोघ शक्ती, अमोघ अस्त्र कार्तिकेयच्या हातामध्ये आलं, ज्याला मुद्गल म्हणतात. आणि ते मुद्गल, ते अमोघ शक्ती कार्तिकेयाने तारकासुरावर सोडली. आणि तारकासुर धार दिशी खाली पडला. आणि खाल्या पडल्यावर सर्व देवी देवतांमध्ये आनंद झाला. तारकासुराचा वध झाला. सर्वजण कार्तिकेयचा जय जयकार करतात. कार्तिकेय भगवान की, कार्तिकेय भगवान की जय. सर्व देवी देवतांना आनंद झाला. तारकासुराचा वध झाला. आणि मोठं स्वागत केलं. म्हणून कथा ऐकू नका. कथेतली कथा मर्मिक दृष्टिकोनातून ऐका. एवढी ताकद असते बर का. आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद असते. हो. आणि जर आई वडील मेलेले असतील, समजा मेलेले असतील, मग त्यांचे फोटो आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला करून लावतो का नाही? मग घराच्या बाहेर पडताना ते जर गेले, आपल्याला सोडून गेले असते, निदान फोटोचं दर्शन घ्या. एवढी ताकद आहे आशीर्वादामध्ये. आणि कार्तिकेयचा जिकडे तिकडे जय जयकार होऊ लागलाय. स्वतः आई वडिलांनी त्याचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर जिकडे तिकडे जयघोष होतो. आणि पुढच्या कथेला सुरुवात होते. ती भगवान गणेशाची जन्माची कथा. कथेला प्रारंभ करू. 1 मिनिट भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधर श्री गंगाधर, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. महेश्वराय श्री महेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. उमापति महादेव की जय. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव. कुमार कार्तिकेयचा पराक्रम आपण ऐकलात. सज्जनांनो, ज्याची आपण सर्व कार्याच्या प्रारंभी पूजा करतो, असं भगवान गणेशाची जन्माची कथा ऐका ना.
पार्वती आईच्या सख्या विजया कैलासावरती जसं भगवान शंकराचे गण त्यांना शिवगण म्हणतात, शिवदूत म्हणतात, तसं पार्वतीच्या ज्या सख्या होत्या त्या विजया आणि ती हरी बोल हरी. पार्वतीच्या सख्या, फक्त 5 मिनिटात कथा घेतो. पार्वतीच्या सख्या ती विजया म्हणायला लागली, का हो आईसाहेब, भगवान शंकराचं रक्षण करण्याकरता तुम्ही, कार्तिकेय हा भगवान शंकराचा मुलगा आणि कार्तिकेयमध्ये तुमचा काही संबंध नाही. भगवान शंकराचं तेज अग्नीने गिळलं, अग्निमय नक्षत्र लोकांमध्ये असणाऱ्या 6 सप्तऋषींना दिलं, त्यांच्यापासून तो मुलगा झाला. त्या मुलामध्ये तो भगवान शंकराचा मुलगा म्हणताय, तो तुमचा कुठे? तुमच्याजवळ आता भगवान शंकराचे शिवगण आहेत, तुमच्याजवळ कोणता गण आहे? म्हणून तुम्ही तुमच्या हक्काचा गण तयार करा. तुम्ही तुमचा हक्काचा, जो तुमची तुमच्याच आज्ञेचं पालन करेल असा तुमच्या हक्काचा तुम्ही एक सेवक, एक गण जन्माला करा. असं असल्यानंतर या शिवपुराणामध्ये तशी कथा आली म्हणून सांगतो. पार्वती स्नानाला बसली आणि स्नानाला बसल्यानंतर ती अंगमर्दन करत होती. अंगमर्दन करत असताना अंगातल्या शरीरावरचा मळ बाहेर पडला. त्या मळापासून कार्तिकेय आणि पार्वती आईसाहेबांनी एक गोळा बनवला. शिवपुराणामध्ये कथा अशीच आहे. गोळा बनवला आणि त्याच्यामधून एका बालकाचा गोळा, एक असा गोळा बनवला मातीच्या गोळ्यासारखा, बालकाचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याजवळ त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र फुंकला पार्वती आईसाहेबांनी आणि एक छोटंसं बालक तयार झालं. आणि ते बालक दुसरं तिसरं कोणी नसून त्या बालकाला सांगितलं, मी आंघोळ करते, बाहेर जरा लक्ष ठेव. ते पार्वती आईसाहेबाच्या रूमच्या बाहेर राहिलं. जो आतमध्ये आला त्याला म्हणलं, मला माझ्या मातेची आज्ञामध्ये जायचं नाही. सर्वांना अडवलं आणि त्याला सांगितलं, मी तुझी आई आहे, तुझा बाप कोणीच नाही. कारण की तुला मी जन्माला घातलंय, तुला माझ्या आज्ञेचंच पालन करावं लागेल, कोणाचं ऐकायचं नाही. देव जरी आला तरी ऐकायचं नाही. असं सांगितल्यानंतर आता तर लहान बालकाला काय माहिती, तसाच हातात मुदगल घेऊन उभा राहिला. अनेक देवी देवता आल्या, सर्वांना परतून लावलं, कोणाला आठवत नाही. नंदिकेश्वराला आटोपेना, कोणालाच आठवेना. शेवटी भगवान शंकर आले नाही, त्यांना यावंच लागतं. भगवान शंकर आले आणि आल्यानंतर काय गण आणि म्हणतात त्याला, हे मुला बाजूला हो, तू कोण आहे? भगवान गणपती शंकरजी म्हणतात, तू कोण आहे? तो इथूचा मालक म्हणतो, म्हणे मला विचारणारे तुम्ही कोण आहे? तुला कळत नाही, मी या घराचा मालक आहे. वा रे वा, मालक? कसला मालक? मी या घरात आता राहतोय, मग मला एकदाही दिसले नाही. आता भगवान शंकर अगोदर होता का गण अगोदर होता? पण याचा जन्म झाला त्यावेळी भगवान शंकर नव्हते आणि याचा जन्म झाला याची कल्पना भगवान शंकरांना नव्हती. आणि मग तो म्हणलं, मी जाऊ देणार नाही. अरे म्हणे, माझ्या घरात मला तू रोखणारा कोण? वा रे वा, म्हणजे या घरात माझी आई राहते, माझ्या आईने सांगितलं नसतं का म्हणे मला? अडवलं. ऐकत नाही. शेवटी भगवान परमात्म्याचा क्रोध अनावर झाला. भगवान शंकराने नाईलाजाने 5:40 झाले म्हणून हातात त्रिशूल घेतला आणि गणपतीच्या दिशेने सोडला. गणपती म्हणता येत नाही अजून, फक्त गण. आणि त्यावेळेला त्या बालकाचं शिर मस्तकामध्ये गेलं आणि कुठे उडालं तपास नाही. पार्वती आईसाहेब बाहेर आल्यानंतर आक्रोश करू लागल्या, रडू लागल्या, भयंकर आक्रोश करू लागल्या. त्यावेळी पार्वती आईचं समाधान करता येईना. सर्व चंडिका, भद्रकाली, बगलामुखी, चामुंडा, ऐश्वेश्वरी
सर्व आदिशक्ती नवदुर्गेचा अवतार कालिकेने धारण केला. आता या जगाचं काही खरं राहत नाही असं म्हणून भोलेनाथांनी सांगितलं, तुमचा मुलगा जिवंत करून देतो, कारण तो आता जिवंत करावाच लागेल आणि जिवंत करून देतो. सांगितलं बाकीच्यांना, शिवगणांना, देवांना सांगितलं, जो आता तुम्हाला सूर्योदय झाल्यानंतर पहिला दिसेल तो कोणताही प्राणी असो त्याची हत्या करा, त्याचं मुंडकं घेऊन या बाळाच्या धडावर लावायचं, संजीवनी विद्येचा मंत्राचा उपयोग करायचा आणि या बाळाला पार्वतीच्या बाळाला जिवंत करायचं. आणि असं जिवंत आणलं. दैवयोगाने हत्तीचं मस्तक सापडलं. हत्तीचं पिलू चाललं होतं, त्याचं नाव गजासूर. त्याचाही वेगळा इतिहास आहे, सांगत बसत नाही. त्याचा वध केला, त्याचं मस्तक घेतलं आणि त्या गणाच्या धडाला लावलं आणि संजीवनी विद्येचा मंत्र केला, उपयोग केला आणि तो बाळ जिवंत झाला. आणि झालं सर्वांनी मग त्याला आशीर्वाद दिले. सर्व देवी देवतांनी त्याला आशीर्वाद दिले आणि त्या सर्व शिवगुणांनी सांगितलं, माते आमच्याकडून चुकी झाली, आता हा जो तुझा गण आहे हा आमचा सर्वांचा स्वामी राहील, म्हणजे हा गणपती राहील. म्हणून गणपती बाप्पा त्या दिवसापासून भगवान गणेशाचं गणेश नाव पडलं. थोडं भजन घेऊ गणपती बाप्पाचं आणि लगेच आरतीला सुरुवात. भजन सर्वांनी म्हणायचं बरं. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. 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 हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला आरतीची हिंमत. चला उद्याच्या सत्रामध्ये गणपतीच्या विवाहाची कथा आणि 12 ज्योतिर्लिंगाची कथा ऐका. उद्याचा दिवस कथेचा 7वा दिवस, सांगतेचा दिवस. सर्व कथेला येणाऱ्या माता मावल्यांना, माता भगिनींना नम्र विनंती आहे, उद्या येताना सर्वांनी पूजेचं ताट, आरतीचं ताट वगैरे घेऊन यायचे. नानाजी, कथा उद्या आपल्या दिंडी प्रदक्षिणामुळे किती वाजता सांगितलं? फक्त 3 ते 4 कथा होईल आणि 3 ते 4 कथा होईल. आणि कथेला येताना सर्व भाविकांनी, माता मावल्यांनी पूजेचं ताट, सर्वांना सामुदायिक आरती केल्या जाईल. आरती केल्यानंतर सर्वांनी भगवान शंकराचं आणि ग्रंथाची पूजा करायची आहे. येताना घरून पूजेचं ताट घेऊन यायचंय आणि सर्वांनी आरती घरून घेऊन यायची. चला चला, ज्यांनी आरती घेतली नसेल त्यांनी घ्या बरं लवकर. ज्यांनी घेतली नाही त्यांनी